नमस्कार, मी पूजा अंकलेश्वर सिल्कमीच्या YouTube चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आता जे पण आपले व्यापारी आहेत आणि किंवा ज्यांचं स्वप्न आहे, त्यांनी विचार करून स्वप्न वगैरे बघतात किंवा काहीतरी असतं त्यांच्या मनामध्ये, हे सगळं कशावरून असतं ते एक ठरतं आपल्या एक इच्छावरून। तर पण आज मी एक इच्छा म्हणूनच एक व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो, इच्छावरून एक व्हिडिओ बनवत आहे। तर आपल्या ह्याच्यामध्ये काय आहे, की एक इच्छा म्हणजे काय आहे, की आपल्यामध्ये जर करण्याची काही इच्छा असेल ना, तर आपण सगळंच काही करू शकतो मित्रांनो। आणि जर आपल्या मनामध्ये इच्छाच नसेल, तर आपण काहीच नाही करू शकत। तर इच्छावरून काय आहे, की जर आता स्वतःचा आपण बिझनेस पण चालू करायचा म्हणत असेल किंवा आपण विचार करतो, की आपल्याला काहीतरी करायचं आहे, तर आपल्यामध्ये काहीतरी मनामध्ये इच्छा राहते, तरच तो पुढे जातो किंवा तो तर मागेच राहतो। आता अशामध्ये बघायला गेलं ना, तर सोशल मीडियावरती आपल्याला खूप काही व्हिडिओज येत असतात। त्या व्हिडिओमध्ये कोण-कोण असं असतं, की जर अर्ध लक्षात ठेवतात, कोणी-कोणी अशी जण लोकं असतात, की जे व्हिडिओ बघून ते एका कानाने ऐकतात, एका कानाने सोडून देतात आणि कोणी-कोणी असं असतात, की एक म्हणजे ऐकून सगळा व्हिडिओ लक्षात घेऊन पण ते स्वतःचा विचार करतात, मनामध्ये एक इच्छा निर्माण करतात, की जो तो माणूस म्हणतोय, तो माणूस तो जे सगळं करू शकतोय, तर आपण का नाही करू शकत? तर मित्रांनो, हेच एक असं आहे, की मनामध्ये इच्छा असली हे गरजेचं असतं. कारण की इच्छाशिवाय आपण काहीच करू शकत. आता जर असं म्हणायला गेलं एक बिझनेसमॅन, आता एक बिझनेसमॅन काय असतो, बिझनेस करताच टायमाला तो पण एक इच्छानेच बिझनेस करत असतो। आता समजा एक घरातली बाई पण काहीतरी काम करते ना, तर ती पण तिच्या मनाच्या इच्छेनेच काम करत असते। ती सगळं काम करताना पण तिच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असते, त्याच प्रकारे काम करत असते। आम्ही पण एका इच्छेनेच काम करत असतो मित्रांनो। तर कसं असतं, की इच्छा मनामध्ये असली तर सगळंच होतं। आता बघायला गेलं तर या शहरामध्ये नाही तरी हजारो दुकान असते। हजार दुकानांमध्ये काही-काही दुकानं असे असतात, की त्यांचं म्हणजे पुढे वरच्या लेव्हलवरती जातात। त्यांचं नाव पुढे मार्केटमध्ये असतं आणि त्यांच्या याच्यामध्ये सेलिंग पण होत असेल खूप मोठी, त्यांचं दुकानाचं नाव पण होत असतं। तर त्याचं कारणही असं असतं आणि काही-काही दुकानांचे असं असतात, की त्यांचं काही दुकान असतं, पण त्यांचं नाव वगैरे होत नाही. त्यांच्या दुकानामध्ये सेलिंग वगैरे होत असेल, सगळं होत असेल, पण ते एक असं असतं, की त्याच्यामध्ये त्यांना प्रॉफिट वगैरे पण मिळत नसतं मित्रांनो. त्यांना इच्छा नसते मनामध्ये, त्याच्यामुळे त्यांचं दुकानाचं नाव पण होत नसतं मित्रांनो। तुमच्या दुकानाचं सगळं मार्केटिंग वगैरे सगळं चांगलं आहे, पण आपल्याला एका दुकानाचं 4 दुकानं जर बनवायची आहेत ना, आपल्याला किंवा छोट्या दुकानाचा आपल्याला शोरूम सुद्धा करायचा असेल ना, तर आपल्या मनामध्ये मेन म्हणजे इच्छा असणं गरजेचं आहे मित्रांनो। तर जर तुम्ही स्वतःची मनामध्ये इच्छा ठेवलीत, तर तुमचा बिझनेस सगळ्यात मोठा आणि तुम्ही एका दुकानाचं 4 दुकानं बनवून ज्या प्रकारे तुम्ही सगळं करू शकता त्या मित्रांनो। आणि मित्रांनो, असंच एक अंकलेश्वर सिल्क मिल्स आहे, त्यांच्यामध्ये साडींचं वगैरे जर तुम्ही स्वतःचा बिझनेस साडीचा करायचा म्हणताय, तर अंकलेश्वर सिल्क मिल एक सुरतमध्ये असा हे अंकलेश्वर सिल्क मिल हे असं आहे, की ते त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे साड्यांचं पूर्ण प्रोसेस चालू होतं। त्यांच्याकडे इन हाऊस सगळं होत असतं। तर साड्यांचा मॅन्युफॅक्चर असल्यामुळे आपल्याकडे ग्रेपासून ते सगळं काम आपल्या मॅन्युफॅक्चरमध्ये होत असतं मित्रांनो। तर अंकलेश्वर सिल्क मिल एक रिअल मॅन्युफॅक्चरर आहे। आपल्याकडे साड्यांचं इन हाऊस होत असतं। पूर्ण साडीची प्रोसेस जी आहे ना, ती पूर्ण आपल्या अंकलेश्वर सिल्क मिलमध्ये होत असते मित्रांनो। आणि आपल्याकडे एक असं आहे, की आपल्यामध्ये एजंट थ्रू वगैरे काम होत नाही। आपल्यामध्ये एजंट वगैरे नसणार आहे, तर डायरेक्टली तुम्हाला जोडायचं असेल तर मॅन्युफॅक्चरांसोबत, कारण की आम्ही एक असा विचार करतो, की कस्टमरांचा काहीतरी फायदा झाला पाहिजे। कारण की एजंटद्वारे काम केल्यानंतर ना, एजंटमुळे आपल्याला काही फायदा होतच नसतो। त्यामुळे आम्ही एकच विचार करतो, की तुम्हाला फायदा झाला पाहिजे। त्याचप्रकारे आम्ही तुमचा फायदा होण्यासाठी आम्ही आपल्या ह्याच्यामध्ये काही एजंट वगैरे ठेवत नाही। तुमच्या म्हणजे बिझनेस करताना तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ व्हावा हाच आम्ही विचार करत असतो मित्रांनो। तर आमच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओज वगैरे तर खूप टाकले जातात, त्याचे तुम्हाला दिसेल, पण व्ह्यूज पण असतात आमच्या ह्याच्यामध्ये। तर कोणी-कोणी असे कस्टमर आहेत, की आपल्यासोबत जोडलेले सुद्धा खूप कस्टमर असे आहेत, की आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मित्रांनो। तर आजचा पॉइंट असा होता, की एक इच्छा, मनामध्ये इच्छा असली माणसाच्या, तर माणूस सगळंच काही करू शकतो। तर त्याच प्रकारे मी आज ह्या पॉइंटवरती मी तुमच्याशी बोलली आहे मित्रांनो। तर हेच लक्षात ठेवा आणि आपल्या मनामध्ये इच्छा ठेवा आणि आपलं काम चालू करा। मनात इच्छा ठेवल्यानंतर सगळंच काही मिळून जातं मित्रांनो। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। त्यासाठी नमस्कार.